फिरता फिरता कुठे आलोय बघा, काय स्पॉट आहे यार. आतमध्ये बाथरूम मध्ये कोण गेला रे? वाव, काय मंदिर दिसतंय. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या डेली ब्लॉगच्या डे 31 मध्ये आणि केरला ब्लॉगच्या डे 4 मध्ये. तर केरलाचा आज 4था दिवस आहे आपला. काल दुपारीच आम्ही निघालोय तिरुपती बालाजीवरून रामेश्वरला जायला. 650 किलोमीटरचं अंतर होतं. तर आता सकाळ झाली आणि अजून पण आमचं 100 किलोमीटर बाकी आहे. थोडा रेस्ट करत करत आम्ही येत होतो. आता 100 किलोमीटरच्या अंतरावरच आहे रामेश्वर मंदिर. आणि आम्ही ते थोडा रेस्टसाठी थांबलोय. हे बघा माझे मित्र दिसतात मागे. थोडं थांबलोच आहे, तर आपण तिथे ड्रोन पण फ्लाय करूया. तर बघा आपले मित्र थकलेले, आपले 2 गाडी चालवणारे मेन माणूस आहेत. एकाचा तोंड बघा असं झालंय की कधी जाऊन झोपतोय रूमवर आणि ते दिवसभर झोपून पण रात्रभर झोपून पण असा ऍटिट्यूड दाखवतोय की मी झोपलोच नाही. आता का बोलला माहिती का? काय बोलला काय मला झोपावं लागेल यार. ते तिरुपतीला त्या अण्णाने उठवलं ना, तेव्हापासून झोपलंच नाही दुपारी. अरे असा झोपलेला जसा की घरात झोपलाय तो. का म्हणतो ए पण तू सांग कसं झोपलेला. इकडे हा कसा झोपलेला दाखव. दाखव. हा असा झोपलेला. बल्ला आई जवळ इकडे पडली आहे. शिवाय नाही तोंडात ना. आता रेस्ट साठी बसलोच आहे, तर थोडा आता ड्रोन फ्लाय करू इथे. कारण 3 दिवस झाले ड्रोन उडवलंच नाही. काय फायदा नाही घेऊन, काय फायदा नाही झाला त्याचा. आता सगळीकडे बंद होतं ड्रोन. जिथे जिथे आम्ही विचारत होतो तिथे बोलत होता की नका उडवू. तिरुपतीला तर आमचा 20 किलोमीटर आधीच ड्रोन घेतलेला, त्यामुळे उडवायचा काही प्रश्नच नव्हता. तर आता थोडं उडवू, ट्राय करूया उडवायला. बसलोय तर व्ह्यू पण चांगला आहे थोडा. चिंटा नीट बस रे जरा. दीड वर्षाची शिस्तच नाही ना आपली. शिस्त थोडी आपली. मित्रांनो, फिरता फिरता कुठे आलोय बघा, काय स्पॉट आहे यार. हा स्पॉट तुम्ही रील्स मध्ये नक्की बघितला असेल की ट्रेन इथून जाते आणि तो व्ह्यू मिळतो. आता आपल्या ड्रोनला चार्जिंग नाही म्हणून, आता ड्रोन उडवला असता तुम्हाला एक चांगला व्हिडिओ दाखवला असता. परत आम्ही येणार आहे. आता रामेश्वरचं दर्शन करायला चाललोय, त्यानंतर आम्ही येणार आहे, तेव्हा तुम्हाला ड्रोन शॉट दाखवतो. आता मस्त मी व्ह्यू एन्जॉय करते, तुम्ही पण बघा काय मस्त व्ह्यू आहे. किती मस्त व्ह्यू आहे मित्रांनो, एक नंबर वाटतंय. आणि पाणी तर एवढं निळं निळं आहे ना. आतमध्ये जेलीफिश पण आहेत. व्हाईट वाला दिसतंय ना, पिशवी नाही आहे, जेलीफिश आहे. पाणी म्हणा कसलं भारी. बरेच जेलीफिश होते, खूप आहेत रे जेलीफिश. दुसरे कुठे गायब झाले रे आता. लवकरच आता आपण जाणार आहे धनुषकोडीला, जे इंडियामधलं शेवटची जमीन आहे. त्या धनुषकोडीला पण आपण जाणार आहे, पण त्याआधी आपण रामेश्वर मंदिरामध्ये जाऊ, थोडं दर्शन घेऊ, मग लगेच आपण पोहोचूया धनुषकोडीला. तिथे पण ड्रोन चार्जिंग करून मी ड्रोन उडवणार आहे, तर ड्रोन शॉट पण तुम्हाला दाखवतो की कसं वाटतंय. लास्ट लँड ऑफ इंडिया. तुम्ही हा ब्लॉग पूर्ण बघा. फायनली मित्रांनो आपल्याला एक हॉटेल मिळालंय आणि खूप चांगल्या रेटमध्ये हॉटेल मिळालंय. तुम्ही जर याल तर इथे हे हॉटेल आहे, मी दाखवतो तुम्हाला. हे जे हॉटेल आम्हाला मिळालंय खूप कमी दरामध्ये, कमीत कमी 2,500 मध्ये रूम आम्हाला मिळाले. तुम्हाला रूम एकदा दाखवतो मी, खूप चांगल्या रूम आहेत. एसी आहे मस्त, आणि आतमध्ये पण एक रूम आहे, आणि या बाहेर एवढा मोठा रूम आहे. आतमध्ये बाथरूम मध्ये कोण गेला रे? मस्त रूम आहे 2,500 मध्ये. तुम्ही पण याल तर नाव तुम्हाला सांगतो, प्रेम हॉटेल म्हणून नाव आहे. तिथे या तुम्ही रामेश्वरच्या इथे, खूप चांगलं आहे. बघितलं तर आहेच तुम्ही.
3:30 वाजलेत मित्रांनो आणि मंदिर ओपन व्हायचा टायमिंग झालाय. तर मी या कपड्यावर का चाललोय मंदिरात, कारण रामेश्वर मंदिरमध्ये आपल्याला आधी स्नान करून ते 22 कुंडांचं मध्ये आंघोळ करून मग दर्शनाला जायचं असतं. त्यामुळे मी माझे कपडे जे पण आहेत त्या बॅगमध्ये घेतलेत आणि त्यामुळे मी असं चाललोय. तर आता जाऊया आतमध्ये. कितीपर्यंत मोबाईल यूज करून देतात तोपर्यंत व्हिडिओ काढूया. त्याच्या पुढे तर व्हिडिओ काढता नाही येणार, हे फक्त मी एक्सप्लेन करू शकतो तुम्हाला. तर आता जाऊया मंदिरामध्ये आणि बघूया कसं आहे मंदिर. मी रीलमध्ये तर बघितलं, खूप मस्त मला वाटलेलं. आता रिअलमध्ये बघूया कसं मंदिर आहे. चला मित्रांनो, इथला एक रूल आहे. आपण स्नानला जायच्या आधी इथे एक रूल आहे की तुम्ही आधी समुद्रामध्ये आंघोळ करून नंतर मग दक्षिण द्वारच्या इथे जे 22 कुंड आहेत त्यामध्ये आंघोळ करून नंतर मग मंदिरात जायचं आहे. आता आम्ही आलोय समुद्राच्या इथे. समुद्र तुम्हाला दाखवतो किती ब्ल्यू आहे. एवढा ब्ल्यू समुद्र आहे. थांबा, समुद्रावर पोहोचलोय. ब्ल्यू बघा काय मस्त आहे. एवढा ब्ल्यू समुद्र आहे ना, तुम्हाला व्हिडिओ मध्ये नसेल दिसत पण डोळ्याने खऱ्या तर खूपच ब्ल्यू दिसतोय. बॅक कॅमेऱ्याने एकदा तुम्हाला दाखवतो. हे तिकडे जे लोक दिसतात तुम्हाला स्नान करतायत, तिकडे आधी आपण जाऊन आंघोळ करूया. त्यानंतर मग आतमध्ये कुंडाच्या इथे जाऊ. समुद्रामध्ये आंघोळ करून आता आम्ही आलोय मंदिरामध्ये. तिथे 22 कुंडामध्ये आंघोळ करूनच मग तुम्हाला दर्शनासाठी जायचंय. तर त्याचे रूल्स काय आहेत ते बघा. चार्जेस पर पर्सन टू बाथ इन द 22 होल वेल इनसाइड द टेम्पल. म्हणजे पर पर्सन 25 रुपये चार्जेस आहेत तुम्हाला. 22 कुंडांमध्ये आंघोळ ते घालणार. आता काय करणार ते नाही माहिती, आता जाऊन बघूया. समुद्रात तर आंघोळ करून आलोय, आता पुढचं बघूया. जिथपर्यंत मोबाईल यूज करून देतात तिथपर्यंत व्हिडिओ मी दाखवतोय. हे बघा मित्रांनो, यामध्ये तर आपण फोटो काढू शकतो. लपून लपून व्हिडिओ काढतो मित्रांनो. मित्रांनो तुम्हाला दाखवलं लपून. तसे 22 कुंड आहेत. तर तुम्ही जेव्हा पण याल 22 कुंड मस्तच आहेत. प्रत्येकाच्या इथे आंघोळ करा. आणि आता आम्ही चाललोय मंदिरामध्ये. कपडे चेंज करून लगेच जाऊ मंदिरामध्ये. गणपती बाप्पा मोरया. चेंज करून झाल्या मित्रांनो, मस्त लुंगी घातली. परत एकदा मल्लिकार्जुनला एकदा लुंगी घातली, त्याच्यावरती शर्ट नव्हतं घातलं. आणि आता तर काहीच शर्ट नाही घातलं, फक्त लुंगी घातली आणि घेतले. हा मित्र पण आहे माझ्या बरोबर. बाकी सगळ्यांनी 4 शर्ट घातलेत व्हाईट व्हाईट. आम्ही दोघंच असे चाललोय. जाऊया, जिथपर्यंत व्हिडिओ काढता येईल ना तिथपर्यंत व्हिडिओ काढून तुम्हाला दाखवेल. तर जाऊया. हो मित्रांनो, आतमध्ये तर आलोय. इथे बाहेर बोर्ड लावलेला की फोन अलाउड नाही. आता इकडे करतोय, याच्या पुढे आता बघू काय होतंय. मस्त मंदिर आहे बघा. हे बाकीच्या नंतर केलं असं बघा. हो ते बघा मंदिर आहे. याच्या पुढे काय माहिती नाही, मला पकडलं तर लय मारतील. शिव टेम्पल होतं आणि हे पार्वती मंदिर आहे. मित्रांनो मोबाईल अलाउड नव्हता, पण मी खूप रिस्क घेऊन तुम्हाला दाखवण्यासाठी मंदिरामध्ये फोन घेऊन गेलो. तुम्हाला ज्योतिर्लिंगचा थोडासा क्लिप आला असेल आणि जे पार्वती मंदिर आहे त्याचा पण क्लिप आला असेल. तर खूप रिस्क घेऊन मी एवढा व्हिडिओ काढलाय. तर एक लाईक आणि कमेंट आणि एक शेअर तर बनतोच. तर आता तुम्ही मंदिराचा परिसर बघा किती मस्त आहे. आणि हे जे पिलर आहेत जे मागे कलरफुल दिसतात त्याच्यामध्ये सर्वजण फोटो काढतात. ते लगेच मंदिराच्या बाहेर आल्यावरच तुम्हाला फोटो काढायला लगेच भेटेल. तर आता आम्ही पट्टापट इथे फोटो काढतो आणि लगेच जातो धनुषकोडीला. कारण संध्याकाळचे आता 6 वाजलेत. 7 वाजता काळोख होईल, त्याच्या आधीच आम्ही जातो तिकडे. मित्रांनो धनुषकोडीला जायला तर खूप लेट झालाय. आता आम्ही आमच्या घरी आलोय, इथे काळोख झालाय. पण आता आम्ही जातोय आमच्या जिथे रूम घेतलाय त्याच्या टेरेसवर. तर तिकडनं आपलं मंदिर कसं दिसतंय ते आपण बघूया. हो लवकर ते बघा मंदिर मागे मस्त दिसतंय. मग तुम्हाला झूम करून दाखवतो. वाव, सही दिसतंय एकदम मंदिर.
पतंग करतोय. तर मित्रांनो, कसं वाटलं तुम्हाला ड्रोन शॉट तुम्ही नक्की सांगा, आणि हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. तर आपण आता आजचा ब्लॉग इथेच थांबूया आणि भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. उद्याच्या ब्लॉगमध्ये आपण सकाळी धनुषकोडीला जाणार आहे, त्यानंतर मग कुठे जाणार आहे अजून खूप व्ह्यू आहेत. याच्यानंतर जे ब्लॉग येणार ते खूप इंटरेस्टिंग आणि खूप चांगले व्ह्यू घेऊन येतील. तर तुम्ही पुढच्या ब्लॉगसाठी आपल्याला फॉलो करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये.